हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुमचा देखील चेहरा काळा पडलेला असेल किंवा सुरकुत्या पडल्या असतील चेहऱ्यावर किंवा जर वांगाचे डाग असतील तर सगळ्या गोष्टींवर असरदार आजचा हा रामबाण उपाय तुमच्यासाठी. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या उपायासाठी आपल्याला पहिल्यांदा इथं जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कॉफी पावडर. इथं मी 1 चमचा कॉफी पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. कोणत्याही कंपनीची कॉफी पावडर चालेल. आणि दुसरी जी गोष्ट यात मी ॲड करणार आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल देखील तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. इथं मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तर 1 चमचा ॲलोवेरा जेल या कॉफी पावडरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 100% गुणकारी असा हा उपाय. तर तिसरी जी गोष्ट आपल्याला लागणार आहे हनी म्हणजेच मध इथं थोड्याशाच प्रमाणात घ्या, जास्त नका घेऊ, कारण चेहरा आपला जास्त चिकट होऊ शकतो मधामुळे. थोड्या प्रमाणात मध घ्या. आणि चौथी जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी. इथं तुम्ही गुलाबाच्या पाण्याऐवजी दूध देखील घेऊ शकता किंवा पाणी देखील घेऊ शकता. तर 1 चमचा मी इथं गुलाब पाणी घेतलेलं आहे. 100% तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग, सुरकुत्या किंवा चेहरा काळे पडलेला असेल त्याचे डाग सर्व काही या उपायामुळे निघून जाणार आहे. तर 100% असरदार हाचा उपाय नक्की करून पहा. तर हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर हे व्यवस्थित चेहऱ्याला लावायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे मिश्रण छान मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिश्रण मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. तर आता हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नक्की करून पहा उपाय. 100% तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे. रेग्युलर जरी तुम्ही हा उपाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर आठवड्यातून 2दा तरी नक्की हा उपाय ट्राय करा. तुम्हाला नक्कीच एका आठवड्यातच याचा चांगला रिझल्ट भेटेल. तुमच्या चेहऱ्यावरचे पूर्णपणे वांगाचे डाग, सुरकुत्या आणि चेहरा जो काळा पडलेला आहे तो पूर्णपणे गोरा होईल. ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं मसाज करा चांगला चेहऱ्याला. त्याच्यानंतर हे सुकण्यासाठी ठेवून द्या 15 मिनिटं. तर या पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्या. आणि आपले असे छोटे छोटे घरगुती पण असरदार उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून 15 मिनिटे ठेवून द्या. 15 मिनिटानंतर जेव्हा हे सुकेल त्यानंतर ओल्या कापडानं पुसून घ्या. थँक्यू.